या ठिकाणी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे सगळे संचालक मंडळ आणि निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आबा असतील, बापू असतील आणि सगळे संचालक मंडळ आज इथं उपस्थित आहेत। सर्वप्रथम सगळ्या मीडियाच्या लोकांचं आमच्याकडून सगळ्यांचं इथं स्वागत आहे। खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2024 ची निवडणूक ही काय दिवसावर आणून थांबलेली आहे आणि त्याच अनुषंगाने ही पत्रकार परिषद आम्ही आज आयोजित केलेली आहे। कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यामध्ये गेले 5 वर्ष जे संचालक मंडळ काम करते आणि निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे जे संचालक मंडळ काम करते त्या अनुषंगाने 2700 रुपयेचा भाव आम्ही ह्या वर्षी या गळीत हंगामामध्ये जाहीर केलेला आणि पहिला हप्ता वेळेप्रमाणे 15-15 दिवसाला दोन्ही कारखान्यांनी साधारण एप्रिल ते मे महिन्याच्या अनुषंगाने आम्ही वेळेवर लोकांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आज ही पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण एवढंच आहे की कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळांनी आणि सगळ्याच संबंधित लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे की यावेळेस शेतकऱ्यांना दिवाळीसाठी 200 रुपयेचा हप्ता आमच्या कारखान्याने घोषित केलेला आहे। त्याच्यानंतर कामगारांचा जो पगार आहे पूर्णपणे कामगारांचा पगार कारखान्याचा रेग्युलराइज ऑलरेडी आहे। त्याच्यानंतर बोनस हा दिवाळीच्या साधारण 5 ते 6 दिवस आधी कर्मचाऱ्यांना एक पगार बोनस हा पण आमच्या कारखान्याने कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने घोषित केलेला आहे। त्याच्यामुळं जे काय कुठल्या गोष्टीची जी काय गैरसमज निर्माण केला जातो खास करून पगाराच्या बाबतीमध्ये तर मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक महिन्याचा पगार हा रेग्युलर पहिल्या दिवसापासून आहे, पण कुठेतरी ह्या गोष्टीचा एक मुद्दा करून गावागावी जाऊन एक बदनामी कारखान्याची केली जाते। तर मला जे बदनामी करणारी जी काय कारस्थान जे काय आहे केले गेलेलं आहे त्यांना एवढंच सांगायचं आहे की अशा चुकीच्या गोष्टी तुम्ही करू नका। शेवटी ही संस्था शेतकऱ्याची आहे, ही संस्था ह्या तालुक्याच्या गोरगरीब जनतेची आहे आणि नेहमीच या दोन्ही संस्थेनी अर्थकारण ह्या तालुक्याचं चांगल्या पद्धतीने हाताळलेलं आहे। त्यामुळं कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची जी काय ह्याच्या आधी जी काय अडचण होती ती अडचण बऱ्यापैकी आता कमी झालेली आहे आणि एका नवीन पर्वामध्ये हा कारखाना आता पुढे जाणार आहे। त्यामुळं जे काही चुकीच्या गोष्टी जे काय केल्या जातात, पगार काय आजच रेग्युलर नाही, पगार आधीपासूनच रेग्युलर आहे, त्याच्यामध्येच आम्ही एक गोष्ट ऍड करून दिवाळीसाठी एक बोनस पगार आम्ही आज घोषित करत आहोत। आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। त्या पत्रकार परिषदेला सर्वजण उपस्थित झाला। मी आपणा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे। जवळच आता दिवाळी आल्यामुळं या कारखाना जी आमची निराभिमा संस्था आहे त्या संस्थेने गेल्या वर्षी 3,25,000चं क्रशिंग या ठिकाणी केलेलं होतं आणि हे क्रशिंग केल्यानंतर शेतकऱ्याचं जे पेमेंट होतं ते 2700 रुपयाने आम्ही त्यावेळेस दिलेलं आहे आणि ज्या वाहनवाले आहेत वाहनवाल्यांचं सुद्धा आम्ही पेमेंट या ठिकाणी सर्व त्यावेळेस दिलेलं आहे। काही सरकारी देणी बिनी जे आमचे जे रेग्युलर आहेत ते आम्ही त्या पद्धतीनं देणी दिलेली आहेत, परंतु या ठिकाणी त्या दिवाळीनिमित्त शेतकऱ्याला दिवाळी गोड व्हावी या हिशोबाने आम्ही सर्व संचालक मंडळ माननीय नामदार साहेब यांनी आम्ही सर्वांनी एक मीटिंग घेतली आणि मीटिंगमध्ये चर्चा करून साधारण 200 रुपये या ठिकाणी देण्याचं सर्वांचं निराभिमाचं जे संचालक मंडळ आणि नामदार साहेबांनी आम्ही ठरवलं आणि ते आम्ही आज उद्या या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर 200 रुपयाप्रमाणे बिल जमा करत आहे। त्याचप्रमाणे कामगाराचा आमचा रेग्युलर पगार असतो, त्याच्यात काही अडचण नाही आणि कामगारांना 1 महिन्याचा पगार या ठिकाणी आम्ही दिवाळी बोनस
ते 2 दिवसात आम्ही देणार आहे आणि रेग्युलर पगार त्यांचा या ठिकाणी झालेला आहे आणि नेहमीच रेग्युलर पगार असतात कामगारांच्या बाबतीत. निरा विमा कारखाना कधीच हेळसांड करत नाही. या ठिकाणी निरा विमा कारखान्याच्या बाकीच्याही समजा डिस्टलरीचे काम असतील, काय पुढच्या वर्षी सीझनची तयारी असेल ती अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिलेली आहे. आम्ही हार्वेस्टिंगसाठी ॲडव्हान्स दिलेला आहे आणि एवढं सगळं करत असताना ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं चालत आहे आणि भविष्यात ही संस्थेला कसल्या पद्धतीच्या अडचणी येणार नाहीत. काही विरोधकांना या निवडणुकीच्या निमित्त प्रचाराला फिरत असतात आणि फिरताना त्यांनी काहीतरी मुद्दे किरकोळ उपस्थित करायचे आणि संस्थेवर बदनामी करायचं जे काम केलेलं आहे ते त्यांनी या ठिकाणी थांबवावं. कारण ही संस्था चालवत असताना अनेक अडचणी असतात आणि या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी माननीय नामदार हर्षवर्धन पाटील आम्ही सर्व संचालक मंडळ या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन करत असतात आणि सगळं या संस्थेबद्दल कुठलेही चुकीचा या ठिकाणी निर्णय घेतले जात नाही. ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीत चालणारी संस्था आहे. महाराष्ट्रातली संस्था एक ना एक दिवस एक नंबरला आल्याशिवाय राहणार नाही. कारण पूर्वीचा जर इतिहास आपण 20-22 वर्ष बघितला तर अतिशय चांगल्या पद्धतीने ही संस्था चालवत आहे आणि शेतकऱ्यांना मला पुढच्या सीझनच्या दृष्टिकोनातून आवाहन करायचं आहे की आमची यंत्रणा सगळी चालू झालेली आहे. यंत्रणा पुढच्या वर्षासाठी काही अडचण नाही, परंतु कारखाने आता निवडणूक झाल्यानंतरच चालू होणार आहे. ते साधारण 1 डिसेंबरच्या दरम्यान ही कारखाना चालू होतील. त्यावेळी आमची यंत्रणा सज्ज असेल आणि शेतकऱ्यांनी पुढच्या सीझनलाही सुद्धा चांगल्या पद्धतीचं ऊस देऊन ही संस्था लवकरात लवकर चांगल्या सुस्थितीत आलेली आहे त्याला अधिक सहकार्य करावं अशी आमच्या सर्व संचालक मंडळातर्फे या ठिकाणी मी आपणाला ग्वाही देतो आणि त्या पद्धतीने या ठिकाणी कारवाई होईल. आव्हान आहे आणि एक प्रश्न आहे की ज्या संस्थेमध्ये तुम्ही काम करता त्या संस्थेची का सभा होत नाही, वार्षिक साधारण सभा, त्या संस्थेची का निवडणूक होत नाही? बरेच लोक भाषणामध्ये ह्या गोष्टी सगळ्या नमूद करतात की आमच्याकडं सगळ्यात जास्त लोकशाही आहे, सगळ्यात जास्त पारदर्शकपणा आहे, आम्ही कुठल्याही गोष्टीचं तडजोड करत नाही. मग आमचं खुलं आव्हान आहे की तुम्ही निवडणुकीला सामोरं का जात नाही, तुम्ही ही सभा का घेत नाही, कुणाच्या दबावाखाली तुम्ही हे सगळं करताय का? ह्या गोष्टीचं सुद्धा मला असं वाटतं काही लोकांनी उत्तर दिलं पाहिजे. गेले 10 वर्ष झालं ह्या तालुक्याचं नेतृत्व तुम्ही करताय. तुमच्याकडेही संधी होती, तुमच्याकडेही मंत्रिपद होतं, तुमच्याकडे सत्ता होती. त्या सत्तेचा उपयोग तुम्ही कुणासाठी केला, कशासाठी केला, हा सुद्धा प्रश्न लोकांच्या मनामध्ये आता यायला लागलेला आहे. तुमच्याकडे संधी होती संस्था काढायची, साधी तुम्ही शाळा सुद्धा काढू शकला नाही. 2.5 वर्ष तुमच्याकडे मंत्रिपद होतं. त्या मंत्रिपदाच्या काळामध्ये तुमच्याकडे दुग्ध विकास खातं होतं. का म्हणून तुम्हाला असं वाटलं नाही की ह्या तालुक्यामध्ये एक छोटीशी डेअरी मी ह्या तालुक्यामध्ये काढली पाहिजे? आम्ही डेअरी काढली, आमची डेअरी बंद कशी पडावी ह्या सुद्धासाठी ह्या लोकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. हे सुद्धा जनतेला ह्या गोष्टी क्लॅरिटीने सांगितल्या पाहिजेत. तर मला असं वाटतं की आमच्यावर बोट दाखवण्याच्या आधी आपण ह्या 10 वर्षामध्ये काय केले ह्या सुद्धा गोष्टीचं मला असं वाटतं क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे. आजकाल काय झालंय, कोणीही उठतं आणि कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यावर बोट दाखवतं. मला हा जाहीर प्रश्न आहे की तुम्ही ह्या कारखान्यासाठी काय योगदान दिलं, तुम्ही ह्या कारखान्यासाठी काय लोकांमध्ये जाऊन सांगितलं. चुकीचाच मेसेज प्रत्येक वेळी ह्या कारखान्याच्या बाबतीत लोकांमध्ये दिला गेलेला आहे. तर मला असं वाटतं की उलट कारखाना कसा अडचणीत येईल ह्यासाठी नेहमीच ह्यांचा प्रयत्न राहिलेला आहे आणि मग कारखाना कुठेतरी अडचणीत आणायचा आणि मग कुठेतरी ह्या गोष्टीसाठी गावागावी जाऊन बदनामी करायची. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या अडचणी सगळ्या दूर झालेल्या आहेत. शेतकऱ्यांना माझं सांगणं, जसं आबांनी सांगितलं, येणाऱ्या सीझनला जास्तीत जास्त दोन्ही कारखान्याला ऊस द्या. खरं म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये हेच पहिले 2 आपले कारखाने ज्यांनी दिवाळीसाठी हा दर जाहीर केलेला आहे. अजून कुठल्याही कारखान्याने आमच्या माहितीप्रमाणे अद्याप कुठलाही दिवाळीचा हप्ता जाहीर केलेला नाहीये, ना कुठल्या गोष्टीचं बोनस दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की कुठेतरी ह्या गोष्टीचा पण विचार इंदापूर तालुक्याच्या गोरगरीब जनतेने केला पाहिजे. 4था विषय असा आहे की तुम्ही म्हणता की कारखाना नीट चालवला नाही, कारखान्यामध्ये अडचण आणली. माझा हा जाहीर प्रश्न आहे की तुमचा ऊस कुठल्या कारखान्याला जातो, तुमच्या गावातला तुमच्या शेतातला ऊस, हा माझा प्रश्न आहे. हे सुद्धा उत्तर तुम्ही लोकांना दिलं पाहिजे की तुम्ही एका सहकारी संस्थेचे तुम्ही संचालक आहे, त्या संस्थेचे तुम्ही चेअरमन होता, पण तुमच्या गावातला तुमच्या शेतातला ऊस एका खासगी कारखान्याला का जातो? तुमच्या दुकानात मध्ये काही लोक बसून चिटबॉयचं काम केलं जातं, चिटबॉयला बोलवलं जातं, चिटबॉयला ऊस नेला जातो. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या आमच्या शेतातला ऊस हा सगळ्या सहकारी संस्थेलाच जातो.
आम्ही कुठल्याही प्रायव्हेट कारखान्याला ऊस देत नाही. मग असा लोकांनी समजायचं का की तुम्हाला ह्या तालुक्यातली सहकार संस्था बंद पाडायच्या. त्यामुळे मला असं वाटतं की बोलणं फार सोपं असतं. त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी ह्या गोष्टीचा विचार पण लोकांनी केला पाहिजे. दादा, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ह्या घोषणा केल्या असाही तुमच्या आरोप होऊ शकतो, काय सांगा? कुठल्याही प्रकारची घोषणा निवडणूक डोळ्यासमोर केलेलं नाहीये. तुम्ही मागचा इतिहास जरी काढला, ज्या ज्या वेळेस दिवाळीचा सण आलेला आहे त्या वेळेस कर्मचाऱ्याला दरवेळेस बोनस दिला गेलेला आहे. मागच्या वर्षी दिला गेलेला आहे, त्याच्या आधी दिला गेलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं निवडणुकीच्या अनुषंगाने काही गेलेलं दिलं नाहीये. समजा निवडणूक आधी झाली असती, दरवेळेस तुम्ही बघितलं तर निवडणूक साधारण ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये होती. आता निवडणूक नोव्हेंबरमध्ये गेली. त्यामुळे काही लोकांना वाटत असेल किंवा नोव्हेंबरमध्ये निवडणूक गेली म्हणून असं काही नाहीये. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा गैरसमज करून घेऊ नका. आता या ठिकाणी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाने, निराविमा सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून आदरणीय राजवर्धन दादा, आदरणीय कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार यांनी जे आपल्याला कारखान्याच्या ॲडव्हान्स बिलाबाबत किंवा कारखान्याच्या इत्थंभूत सगळी माहिती सांगत असताना हा निर्णय तसं पाहिलं तर आम्ही संचालक मंडळाने आचारसंहितेच्या अगोदरच हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि आज दिवाळी जवळ आल्यामुळं हे 200 रुपयाची जी घोषणा केलेली आहे ही राजकीय दृष्ट्या नसून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं प्रत्येक वर्षीच आपण दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळीचा हप्ता देतो आणि कामगारांना सुद्धा 1 महिन्याचा बोनस देतो. त्यामुळं आजचा जो निर्णय आहे तो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी सर्व संचालक मंडळाने घेतलेला आहे. आणि आपण सर्वजण या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कारखान्याच्या संदर्भामध्ये जी माहिती सांगितली, वस्तुस्थिती खरी सांगितलेली आहे. परंतु काही वेळेला विरोधक त्याचं भांडवल करून कुठेतरी कारखान्याला बदनाम करण्याची भूमिका घेतात आणि त्या भूमिकेला आता सर्वसामान्य शेतकरी कुठेही त्यांना वाव देत नाही. आणि म्हणून कुठेतरी खोडसाळपणाने अशा पद्धतीची त्यांची जी संस्कृती आहे ती संस्कृती त्यांनी थांबवावी एवढीच या ठिकाणी आम्हा सर्व संचालक मंडळाच्या वतीनं त्यांना आम्ही सूचना करतो. आणि पुन्हा तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. कुठेतरी काल परवा कुणीतरी येते आणि गावागावामध्ये सांगते की कामगारांचा पगार दिला जात नाही, कारखान्याचे रेग्युलर कोण म्हणतं ह्यांनाच भांडवल नसल्यामुळं, ह्यांच्याकडे काय भांडवल नसल्यामुळं ह्यांनी कारखाना वेटीला धरून कुठेतरी आमच्या सर्व संचालक मंडळाला किंवा आमच्या नेत्यांना बदनाम करण्याची मोहीम आखलेली आहे. हे सर्व आता सर्व शेतकरी जाणून आहेत, त्यांच्या बोलतापाला कुणी बळी पडणार नाही अशा पद्धतीच्या ठिकाणी आम्ही सर्व संचालक मंडळाच्या वतीनं भावना व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वजण आलात, पत्रकार मंडळी आलात, त्याबद्दल पत्रकारांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.